जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय आणि 8व्या दशकातील 9वा समास पाहताना बुद्धी या विषयाकडे समर्थ आलेले आहेत. ते आता आपण बघणार आहे. स्वरूपी लागता बुद्धी तुटे अवघी उपाधी या कारणे निरोपाधी साधुजन. बुद्धी म्हणजे देहबुद्धी, आत्मबुद्धी, पुन्हा बुद्धीचा साधनेमधला उपयोग, बुद्धी कशी आत्मस्वरूपाकार होते हा विषय निरूपणात आपण पूर्वी पाहिलेला आहे. पण समर्थ इथं प्रक्रिया सांगतात. स्वरूपी लागता बुद्धी या प्रक्रियेनं, प्रक्रिया हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे. त्या प्रक्रियेनं सिद्ध त्या अवस्थेपर्यंत गेलेला असतो. कालच्या निरूपणात आपण स्वरूप स्थिती मुरणं किंवा पचणं म्हणजे काय हे विस्तृतपणे पाहिलं. आता पहा, जेव्हा जेव्हा स्वरूप स्थिती पचवली जात आहे तेव्हा तेव्हा स्वरूपाचं अनुसंधान टिकतंय हे तर उघडच आहे. ते टिकतं बुद्धीच्या निश्चयामुळं. म्हणजे जेव्हा जेव्हा स्वरूप निश्चय बुद्धीमध्ये होतो तेव्हा तेव्हा त्या अनुसंधानामध्ये बुद्धी विलीन होत जाते आणि जसजशी ती विलीन होत जाते तसतशी देहबुद्धीची आत्मबुद्धी आपोआप बनत जाते. तुकाराम महाराजांचा एक अभंग आपण निरूपणात अनेकदा पाहतो. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. त्या अभंगाकडं थोडं नीट बघूया आपण, म्हणजे आपल्याला तो प्रवास समजेल. गोविंद गोविंद मना लागलिया छंद अशी सुरुवात करतात तुकाराम महाराज. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन. तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी असा तो अभंग आहे. दुसरा कुठलाही विषय आत नाहीच. मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. त्या भगवंताची अनुभूती आत आल्यानंतर भेदच निघून जातो. आपल्याला भेदाचा अनुभव आपल्या अहंकारामुळे येत असतो, आपल्या देहबुद्धीमुळं. पण जेव्हा भगवन नामाचा आत्मानुसंधानाचा छंद लागतो तेव्हा तिथे द्वैत शिल्लकच राहत नाही. गोविंद गोविंद मना लागलिया छंद. पहा, तुकाराम महाराज सुद्धा मनाचा उल्लेख करतात. म्हणजेच आपल्यापाशी असलेली ही साधनं साधकाला वापरावी लागतात. बुद्धीच आहे जी निर्णय करते विषयाचा भोग घेऊया, आणि बुद्धीच आहे जी मी आत्मा आहे असा निर्णय करते. दोन्ही बुद्धींमध्ये फरक नाही. बुद्धीत आपण कोणता निर्णय करतो याला महत्त्व आहे. म्हणजे आपल्याजवळ निवड आहे कशाचा निर्णय करायचा. ती निवड श्रवणामधून कळते, चिंतन मननातून ठसते, साधनेमधून पक्की होते. मग साधक स्वरूपाचा निर्णय करायला लागतो की मी आत्मस्वरूप आहे, मी हा देह नाही, हे मन नाही. बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी चिकटण्यासाठी तसा अभ्यास बुद्धीचा व्हायला नको का? आपण पहा, अंगाला साबण लावतो त्यावेळी असं करतो का की फरशीला साबण घासला आणि म्हटलं अंगाला साबण लागला? अंगालाच लावायला लागेल तर अंगाला साबण लागेल. इतकं साधं गणित परमार्थातही आहे. बुद्धीचा निर्णय पक्का होण्यासाठी बुद्धीचाच अभ्यास करावा लागेल. आता आपण हा विषय अगदी सूक्ष्मतेनं समजून घेऊया. बुद्धी काय करते तर निर्णय देते, आणि आपल्याला निर्णय करायचा आहे आत्मस्वरूपाचा. तर मग त्या मार्गावरचा आधी निर्णय करायला नको का? जसं की सद्गुरूंकडून निरूपण श्रवण, त्या श्रवणाचं चिंतन मनन, किंवा सद्गुरूंकडं प्रत्यक्ष जाणं, श्रवणाकरिता असेल किंवा सेवेकरिता असेल, आपण साधनेला बसणं, या सगळ्या गोष्टी आत्मप्राप्तीच्या मार्गावरच्या आहेत. तर यांचा पहिल्यांदा निश्चय करणं ही झाली बुद्धीला लावायची सवय, हा झाला बुद्धीला लावायचा अभ्यास. म्हणजे आपण समजा निर्णय घेत असू की आज आता सद्गुरूंकडे श्रवणाला जायची गरज नाही, मित्रांबरोबर बाहेर फिरायला जाऊ, तर आपण निर्णयामध्ये चुकतोय. आपला निर्णय आपण बदलला पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे. परमार्थ करायचा आहे तर मग
बाकी सगळं बाजूला ठेवून सद्गुरूंकडे मी श्रवणाला जाणार. असं करणं म्हणजे बुद्धीला त्या वाटेवरती आणणं. हीच बुद्धी आहे जी निर्णय घेईल की जाऊ आपण सद्गुरूंकडे. मग त्या बुद्धीचा त्या निर्णयासाठी वापर करायला पाहिजे. मग आता इथं धैर्य लागतं, कारण आपला जीवभाव आपल्याला विषयांकडेच ओढणार आहे. तो असं म्हणणारच नाही की सद्गुरूंकडे जाऊया, ध्यानाला नामस्मरणाला बसूया. तो असंच म्हणेल की विषयच बरा. म्हणून साधकाला धैर्यानं बुद्धी पालटावी लागते, प्रयत्नानं पालटावी लागते. आणि हे इतकं काही अशक्य नाही. एकदा धैर्य केलं, एकदा बाजूला करता आला विषय की नंतर अनेकदा करता येतो. पण एकदा आपण परमार्थाला सबब दिली तर मनुष्य कायम परमार्थाला सबब देत राहतो. आता एकदा श्रवण चुकलं ना, मग नंतर आणखी कुठल्या कारणाने चुकेल. एकदा ध्यानाची बैठक चुकली तर पुन्हा आणखी कुठल्या कारणानं चुकेल. मग आपल्या जीवनामध्ये कारणांची यादी तयारच असते. आणि मग आपण म्हणतो साधनेला वेळच मिळत नाही हो, इच्छा खूप आहे पण नामस्मरण केलंच जात नाही. आपण ते करत नाही हे आपण कबूल करत नाही. बुद्धीत आपण वेगळे निश्चय करून वेगळ्या गोष्टी करतो, साधनेचा निश्चय करत नाही. म्हणजे पहिली पायरी, जसं मुलानं शाळेत गेलं पाहिजे, कितीही रडायला आलं, कितीही नको वाटलं तरी शाळेत जाऊन अभ्यास शिकला पाहिजे आणि केला पाहिजे. घरी येऊन उजळणी, पुन्हा अभ्यास, हे सगळं त्यानं केलं पाहिजे, तर तो अभ्यासात पुढे जाणार. तसं आधी बुद्धीला समजावून परमार्थाला पूरक असलेले निर्णय आपण घ्यायला पाहिजेत. त्या निर्णयांवरती ठाम राहायला पाहिजे. आपले मित्र, आप्तेष्ट, घरातले लोक, नातेवाईक कधी ना कधीतरी आपल्याला म्हणणार, रोजच ध्यानाला बसतोस, रोजच माळ घेऊन बसतोस, आज एक दिवस नाही बसलास तर काय फरक पडणार आहे. आज घरात अमुक अमुक आहे, आज बाहेर तमुक तमुक आहे. आजच्या दिवस सद्गुरूंकडे गेला नाहीस तर काय फरक पडणार आहे. अशा वेळी आपण आपल्या ठिकाणी ठाम पाहिजे की आपल्या जीवनाचं ध्येय काय, आपल्याला काय साध्य करायचं आहे. असं ठाम राहून, जो निर्णयावरती पक्का राहून ती कृती चुकवत नाही, तो साधक दशेमध्ये टिकून राहतो. आता गुरुपौर्णिमा येत आहे. सद्गुरूंच्या तिथे आपण पाहिजेच पाहिजे यातला चकार साधक कदापि विसरत नाही. किंबहुना तो चकार म्हणजेच साधक असतो. तिथं आपलं मूल, आपलं बाळ, आपला नवरा, आपली बायको, आपलं बाकी कुठलंही आयुष्यामध्ये येत नाही. गुरुपौर्णिमेचा दिवस आहे तर सद्गुरूंच्या तिथे आपण पाहिजेच, या ना त्या सेवेमध्ये किंवा किमान दर्शनाला तरी. मग त्याच दिवसांमध्ये कुठे परगावी जायचा, परदेशी जायचा प्रसंग आला तर तिथं बुद्धीनं निर्णय घेऊन ठाम राहिलं पाहिजे की माझ्या सद्गुरूंपाशी मला जायचं आहे. किंबहुना जो साधक आहे त्याला असं सांगावंच लागत नाही की तू या बाबतीत ठाम राहा. ते त्याच्याकडनं स्वाभाविकरित्याच होतं. मग पुन्हा अशी वेळ येणार नाही, पुन्हा हे करता येणार नाही, पुन्हा ते करता येणार नाही, आत्ताच इकडं जावं लागेल, हे काम आहे, ते काम आहे, असं जो सबब देतो तो मुळात साधक स्थितीमध्ये असतच नाही. त्यानं त्याची बुद्धी विषयाला त्या ठिकाणी अर्पण केलेली असते. आपण बुद्धी तयार कशी करायची हाच विषय पाहतोय बरं का. म्हणजे पात्याला धार लावतोय, अजून युद्ध सुरू झालेलंच नाही. अशा छोट्या मोठ्या प्रसंगातून बुद्धीला धार लावली जाते की ठाम राहणं आपल्या निर्णयावरती, आपल्या अनुसंधानामध्ये, आपल्या साधनेमध्ये, सद्गुरूंच्या वचनामध्ये. आता अशा साधकाच्या जीवनामध्ये साधनेची अनियमितता असतच नाही. 4 महिने झाले ध्यानाला बसलो नाही, 2 दिवस झाले नामस्मरणाला बसलो नाही, असा प्रकार याच्या जीवनात नाही. एक वेळ तो अन्न खाणार नाही, पाणी पिणार नाही, आपली विष्ठा मूत्र विसर्जन करणार नाही, पण साधनेला तो बसतो. इतकी निष्ठेनं सांभाळलेली साधनेची बैठक जेव्हा असते आणि अशी धार लावलेली बुद्धी असते, त्यावेळी ती बुद्धी त्याला साधनेला उपयोगी ठरते. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये एके ठिकाणी म्हणतात, तरी वैराग्याचेनी आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन. हे माऊली 5व्या अध्यायात म्हणतात. ध्यानाला कसं बसावं हे सांगताना माऊलींनी हा उपदेश केलाय. त्यावेळी ते म्हणतात की हा वैराग्याचा आधार घेऊन आपण बसलं पाहिजे. जसं एखाद्या इमारतीला पाया असतो
पाया नसलेली इमारतच अस्तित्वात असत नाही. पाया नाही तर इमारत टिकणार कशी? तसा वैराग्याचा आधार पाहिजे. म्हणजेच तिथं बुद्धीचा निश्चय पाहिजे की मी आत्माच आहे, बाकी कुणीही मी नाही, या निश्चयानं तिथं बसणं हाच वैराग्याचा आधार आहे. दुसरीकडे एके ठिकाणी माऊली म्हणतात, परिवैराग्याचेनी आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे, तरी केतुलेनी एके अवसरे स्थिरावेल. हे माऊली 6व्या अध्यायात सांगतात. जेव्हा ते मनाच्या अभ्यासाला सुचवत आहेत की मन अशांत आहे ना, तर भगवान म्हणतायत की अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. वैराग्य पूर्ण केलेल्या अभ्यासानं हे मन तुझ्या ताब्यात येईल. पण अभ्यास लागेल आणि तिथे वैराग्याचा आधार लागेल. अभ्यास म्हणजे आपली सद्गुरुपदिष्ट साधना. आपण जे नामाला ध्यानाला बसणार सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे त्याला म्हणायचा अभ्यास. अर्थात अभ्यासाचे 2 प्रकार आहेत, आत केला जाणारा अभ्यास आणि बाहेर वर्तनामध्ये केला जाणारा अभ्यास. पण अभ्यासात राहायला नुसतं सांगत नाहीत भगवान किंवा इथं माऊली. माऊली म्हणतात, परिवैराग्याचेनी आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे. म्हणजे वैराग्याच्या आधारानंच अभ्यासात राहायचं आहे. म्हणजे पुन्हा तोच विषय आला की बुद्धीचा निश्चय तिथं पाहिजे की मी म्हणजे आत्माच आहे. अन्य येणारे विचार, संकल्प, विकल्प, वृत्ती यात मी कुठेही नाही. हे येतील आणि जातील. जशा लाटा येतात आणि विरून जातात, ढग येतात आणि निघून जातात, पाऊस येतो निघून जातो, ऊन येतं परत पाऊस येतो, असं हे चालूच राहणार आहे. पण मी शांत स्वरूप आत्मा आहे याचा निश्चय करून साधनेचे प्रयत्न केले गेले पाहिजेत, तर मन निघून जातं. मग हा निश्चय जर आपल्या बुद्धीला धार नसेल तर आपण टिकवून कसा धरणार? म्हणून जो व्यक्ती प्रापंचिक सबबी देतो आपल्या साधनेच्या बैठकीला, आपल्या गुरूंकडे जायला, आपल्या श्रवणाला, आपल्या चिंतनाला, मननाला, त्याच्या बुद्धीला धारच येऊ शकत नाही. मग वैराग्य घेऊन तो साधनेला बसणार कसं? म्हणून प्रत्येक टप्प्यावरती आपला अभ्यास पाहिजे. बुद्धीला एकाग्र करायचा, एका दिशेला ठेवायचा. पहा, मूल शाळेला जातं तेव्हा काय काय घडतं. वेळेत ते झोपेतून उठतं, वेळेत त्याचं आवरतं. थोडं लहान मूल असेल तर आई आवरेल, पण वेळेत आवरलं जातं. मग योग्य तो पोशाख जो शाळेनं नेमून दिलेला आहे तो अगदी शिस्तीत तो परिधान केला जातो. मग शाळेत ते पोहोचतं बाळ. मग तिथल्या शिस्तीनुसार जे काही आहे ते शिकतं. इतक्या सगळ्या गोष्टी एका दिवशी शाळेला जाण्याच्या बाबतीत केल्या जातात. तर बुद्धीच्या बाबतीत अनेक गोष्टी करायला लागणार, यात आश्चर्य काय आहे? वेगवेगळे प्रसंग जीवनामध्ये सुरू असतात. आत्ता आपण ऑफिसचं काम करत असतो, लॅपटॉप सुरू असतो, नंतर मित्राचा फोन येतो, नंतर आपण जेवायला जातो, नंतर दुसरं काही काम करतो. प्रत्येक वेळी आपल्याला तेवढ्या कामापुरती बुद्धी लागणारच आहे. बुद्धीला बाजूला ठेवून ऑफिसचं काम कसं करता येईल? बुद्धीला बाजूला ठेवून जेवायलाही बसता येणार नाही. मग परमार्थाची बुद्धी म्हणजे नेमकं काय? वैराग्याचा जो आधार आपण पाहिला मगाशी, तो जपणं म्हणजे नेमकं काय? तर आपण कोणत्याही कर्मात असलो तरी आपल्या आत्मस्वरूपाचा निश्चय आपण ठेवू शकतो. जसा आपण आपल्या पुरुषपणाचा, आपल्या बाईपणाचा निश्चय जपून ठेवला आहे, तसाच आपल्या स्वरूपाचा निश्चय जपून ठेवायचा आहे. जप करायचा नाही आहे की मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. तो निश्चय जपायचा आहे. सद्गुरूंनी सांगितलेलं तत्वम असी हे वाक्य की ते ब्रह्मच तू आहेस, त्याच्यावरचा आपला विश्वास आणि मग ते बुद्धीमध्ये ठाम धरणं, ह्याला म्हणायचं बुद्धीनं ते निश्चयानं पकडणं. यासाठी कुठलेही श्रम लागत नाहीत. आपलं कोणतंही कर्म टाकावं लागत नाही. कर्मे चोख करून सुद्धा या निश्चयामध्ये राहता येतं. किंवा दुसऱ्या भाषेत सांगायचं झाल्यास, या आत्मस्थितीच्या निश्चयात राहून आपापली कर्मे अगदी चोख करता येतात. प्रपंचात कसलीही कमतरता येत नाही, ना प्रपंच परमार्थाच्या आड येतो. आपल्या बुद्धीचा निश्चय आपण सांभाळला पाहिजे आणि तो निश्चय पहा मग साधनेमध्ये आपली मदत करतो. जर आपण हा निश्चय ठेवला नाही, देहबुद्धीमध्ये, त्यामुळं सुखदुःखामध्ये, मानापमानामध्ये वाहवत गेलो आणि मग कधीतरी साधनेला बसलो, तर ते संस्कार घेऊनच आपण साधनेला बसतो. मग मन लवकर शांत होत नाही. जी तळमळ चालू होती ती तळमळ डोळे मिटल्यानंतर आणखी वाढते
आणि असं वाटतं की आपण ध्यानाला नामाला बसलोय की विचार करायला बसलोय, तळमळ करायला बसलोय. असं न व्हावं म्हणून तो वैराग्याचा आधार पाहिजे, म्हणून बुद्धीच्या निश्चयाचा अभ्यास पाहिजे. पात्याला चांगली धार लागली पाहिजे. मग कागदाला नुसता स्पर्श जरी झाला तरी कागद कापला जातो. स्वरूपी बुद्धी लागणे हा विषय आता साधनेमध्ये गेल्यानंतरचा सूक्ष्म विषय आहे. आता अशा पद्धतीनं आपण बुद्धीच्या निश्चयात राहिल्यानंतर जेव्हा आपण साधनेला बसतो तेव्हा मन शून्य झाल्यानंतर निश्चय तसाच राहिलेला असतो. कारण पहा, आता या बुद्धीच्या निश्चयाला आपण मन वापरलेलं नाही. जसं आपण पुरुष असू तर त्या पुरुषपणाच्या जाणीवेसाठी मन आपण वापरत नाही. मन नसलं तरी आपण पुरुष आहे हा भाव कुठेही जात नाही. पहा, झोपेमध्ये आपलं मन निघून जातं, पण आपलं पुरुष पण जात नाही, स्त्री पण जात नाही. ते तसंच राहिलेलं असतं आतमध्ये सूक्ष्म. मन पूर्ण मेल्यानंतरच सगळा भाव निघून जातो. मन केवळ जाणं वेगळं झोपेमध्ये आणि मन मरणं म्हणजे उन्मन होणं वेगळं बरं का. उन्मन झाल्यानंतर तिथे स्त्री पुरुष भेद राहत नाही, ती सिद्धाची अवस्था झाली. पण जेव्हा आपण आपल्या निश्चयाला धरून आहे आणि आपलं मन साधनेमध्ये लयाला जात आहे तेव्हा आपली बुद्धी स्वरूपाच्या ठिकाणी लागायला लागते. म्हणजे जो सद्गुरूंनी निश्चय दिलेला असतो स्वरूप बुद्धीचा, स्वरूपच तू आहेस हे सांगून त्या निश्चयामध्ये बुद्धी आता स्थिर व्हायला लागते. केवळ मी आत्मा हीच एक जाणीव, ती पण शब्दरहित तिथं टिकून राहते. टिकून राहते याचाच अर्थ तिथे आणखी कुठलीही वृत्ती असत नाही, वृत्ती तरंग असत नाही. तिथे स्वरूपामध्ये बुद्धी लागलेली आहे. बुद्धी आहे पण इतकी शुद्ध आहे की अन्य कुठलाही निर्णय तिथे नाही, शब्दच तिथे नाही. त्यामुळे दुसरा कुठला निर्णय नसून जो बुद्धीने भाव धारण केला होता की मी आत्मा आहे, त्या भावामध्येच बुद्धी स्थिर झालेली आहे. अर्थात ही अतिशय सूक्ष्म अशी अवस्था आहे. सद्गुरू कृपा आणि साधनेचे प्रयत्न या दोन्ही गोष्टींमुळेच साधक इथं जातो. केवळ स्वप्रयत्नानं साधक इथंपर्यंत जाऊ शकत नाही, कारण त्याचा अभिमान अगदी शेवटपर्यंत त्याची पाठ सोडत नाही. तिथे सद्गुरूंची शक्ती लागते, तेव्हाच अभिमानाची दोर कापली जाते आणि मग साधक स्वरूप स्थितीमध्ये विलीन होऊ शकतो. स्वरूपी लागता बुद्धी तुटे अवघी उपाधी. आता उपाधी कुठली होती? अहो, आपण देह आहोत हा जो आपला भाव आहे हीच खरी उपाधी होती. आता ती उपाधी अर्थातच इथे नाही, म्हणजे स्वरूप स्थितीमध्ये बुद्धी लीन होताना ही देहबुद्धीची उपाधी तिथं नसते. पहा, यासाठी सुरुवातीपासूनचा अभ्यास आहे. जसे इतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून सद्गुरूंकडे जाणं, श्रवण करणं, अभ्यासाचा निश्चय, नामाला बसायचा, ध्यानाला बसायचा निश्चय, इथंपासून आपण बुद्धीला तयार केलेला आहे. अशी सूक्ष्म झालेली, तयार झालेली, सद्गुरूपदिष्ट मार्गामध्ये तावून सुलाखून पक्की झालेली बुद्धी आता देहभाव या गोष्टीला धरत नाही, आत्मभावालाच धरते आणि तिथं स्थिर राहते. आणि त्यात विलीन होऊन गेल्यानंतर सगळी उपाधी लयाला जाते. ही प्रक्रिया आहे बरं का. ही साधकानं करायची असते. रोज नियमानं त्याच्या ध्यानाच्या नामाच्या बैठकीत करायची असते. यालाच श्री महाराज म्हणतात की नामामध्ये स्वतःला विसरून जाणं. नाम घेता घेता आपण नाम घेतो हेही विसरून जावं असं जे श्री महाराज म्हणतात, ती ही अवस्था आहे. नामामध्ये स्वतःला विसरल्यानंतर उरलं काय? केवळ नामच उरलं आणि तिथं स्वतःचा विसर असल्यामुळं तिथं शब्द नाहीत. म्हणजेच स्वरूपस्थिती तिथं केवळ शिल्लक राहिली. स्वरूपस्थिती म्हणजेच परब्रह्म, परब्रह्म म्हणजेच भगवंताचं नाम आणि नाम म्हणजेच आत्मस्थिती. असं तिथं एकरूपत्व आहे, वेगळेपणा तिथं नाही. यालाच नाम ब्रह्म असं म्हणतात. याच मुख्य नामाचा उपदेश श्री महाराजांनी केलेला आहे. या नामाचं दिसणारं अक्षरी स्वरूप निरनिराळं असतं. ओम नमो भगवते वासुदेवाय असेल, श्री गुरुदेव दत्त असेल, श्रीराम जय राम जय जय राम असेल, पण नाम मात्र एकच असतं, परब्रह्मस्वरूप. इथे या अवस्थेत साधक नामामध्ये स्थिर आहे. म्हणजे कुठे स्थिर आहे? ब्रह्मस्वरूपामध्ये, आपल्याच आत्मस्वरूपामध्ये. ध्यानाच्या भाषेत सांगायचं झाल्यास
साक्षी वृत्ती ठेवून तो ध्यानात शिरलेला असतो. पण नंतर नंतर साक्षी कशाचं व्हायचं ती गोष्टच समोर शिल्लक राहत नाही. कोणती वृत्तीच नाही, मनच नाही, तर साक्षी कशाचं व्हायचं? मग साक्षी जो झालेला आहे तो आत्म्यामध्ये विलीन होतो. मग एकदा तो आत्म्यात विलीन झाला की तिथं केवळ आत्मस्थिती शिल्लक राहते आणि त्या स्थितीमध्ये साधक बुडून राहतो. प्रगाढ ध्यानाची अवस्था. देह, मन, अगदी प्राणही तिथे नाहीत. प्राणही सूक्ष्म झालेले, केवळ कुंभकाची अवस्था. इतके सूक्ष्म की जणू नाकातल्या नाकात प्राण वाहत आहेत, इतकी सूक्ष्म दशा. अशा दशेमध्ये जो राहण्याचा अभ्यास करतो तो साधक आहे. आणि अशा दशेमध्ये राहत राहत जो पूर्णत्वाला जातो, ज्याचं उपाधीचं बंधन तुटून जातं, म्हणजे ज्याला म्हणतात ना, बनत बनत बन जावे, असं ज्याचं बन जावे झालेलं असतं तो सिद्ध असतो. मग अशा सिद्धाला, अशा साधूला अर्थातच उपाधी नाही. या कारणे निरोपाधी साधूजन. असा हा बुद्धी स्वरूपामध्ये लीन होण्याचा सद्गुरुपदिष्ट मार्ग आहे. तिथे बुद्धीचाच निर्णय उपयोगी पडतो आणि तीच बुद्धी शेवटी आत्मबुद्धीमध्ये परिवर्तित होते. हे घडतं अर्थातच संत संगतीमध्ये. याचा उल्लेख पुढे समर्थांनी केलेला आहे याच समासामध्ये की कशी संत संगत आवश्यक आहे. त्यावेळी आपण तो विषय पाहूच या. समर्थांचंच वाक्य आहे, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनांची धरावी. पुढचा भाग आता उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहू. आज इथेच निरूपण सेवेला विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.